उन्हाळ्यात नका येऊ गोव्याला, नका येऊ गोव्याला. आता रोजची नाही तर काही नाही. तू लय गोरी आहे टॅन व्हायला, आधीच काही आहे. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज डे 2 आहे साऊथ गोव्यामध्ये. सो आज आम्ही भरपूर साऱ्या प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहेत, लाईक काबो दी रामा, बटरफ्लाय बीच, अगोंडा बीच, अशा खूप साऱ्या गोष्टी शॉर्टलिस्ट करून ठेवल्यात. तर जाऊ त्याच्यासाठी. आत्ता वाजलेत अराउंड 9:30 सकाळचे. आधी ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर मग एक एक स्पॉट एक्सप्लोअर करूया. काय काय आहे, काय नाही, जाणं वर्थ इट आहे का नाही आहे, हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे दिसेल. तर आत्ता माझी बायको तयार होतीये. किती वेळ लावते माहिती का? अर्धा तास तयार होण्यासाठी. मुलांचं कसं असतं, एक 5 मिनिटामध्ये तयार होऊन जातात सगळ्याच्या सगळे. हो का नाही? हो का? अवघड आहे बघा. चला आपण कंटिन्यू करू. वेदरचं बोलायचं राहिलं तर आज पाऊस नाही आहे दाखवत आहे ॲपवर, बट स्टील वेदर इज अनप्रिडिक्टेबल. तर पाहूया काय होतं. तर आम्ही अगोंडा बीचवर आलेलो आहेत आणि सध्या खूप जास्त हाय टाईड आहे पाण्यामध्ये. तुम्हाला मी दाखवतो. तर पाणी इथपर्यंत आलेलं आहे वरती या एरियामध्ये. मुद्दाम केलं वाटतं. नाही, आणि एका साईडला माउंटेन्स आहेत आणि त्या माउंटेन्सच्या पलीकडून बटरफ्लाय बीच आहे. तिथं पण जायचं आहे आपल्याला. तिकडे चल वॉक करत करत जाऊ आपण. कसं वाटतंय एवढ्या भरुणामध्ये येऊन हे करण्यासाठी? कसं वाटायला? ऑप्शन नाही आता. इव्हिनिंगला यायला पाहिजे होतं असं वाटतं. इव्हिनिंगला खूप गर्दी असते. ठीक आहे ना, आता ऑप्शन नाही ना, गर्दी नाहीतरी ऊन, दोन्हीपैकी एक काहीतरी पाहिजे. ते घातलेला माझा गॉगल आहे. पण मी आणलेला असं आहे. ठीक. निघालत तर आम्ही खरं, पण आता वाटले घरी वापस गेलं पाहिजे. खूप ऊन आहे. हा गेलाय गाडीची चाबी शोधायला. माहीत नाही कुठं ठेवलाय, बघायला गेलाय. आला वाट. भेटले का? कुठं होते? गाडीलाच. गुड. येतोय बघा आता. तेच जर माझ्याकडून झालं असतं ना मग तर म्हणजे बरं आहे. ते मला येत नाही गाडी. तेच जर माझ्याकडून झालं असतं तर मी कुठे ठेवली असती गाडीची चाबी? तर गाडीची चाबी गाडी कशी चालवली असते? नाही, चालवायचं नाही, मला दिलं असतं समजा ठेव म्हणून. तर बोल ना. चाबी किती म्हणलं असतंस मला? वाळू पण पोळायली ना किती. इथपर्यंत पाणी आलं, इतकं वरपर्यंत. हे बघा असं उंच येत आहे तरी पण पाणी येत आहे वरपर्यंत. ठीक आहे. आम्ही गर्दी नसेल म्हणून आलो सकाळी सकाळी, पण ऊन्हामुळं असं वाटायला गेलं पाहिजे वापस गेलं पाहिजे. पण नाही जायचं आता. कुठं कशाला जाणार? बघून येऊन जाऊ तिकडं. आता तिकडे वापस कशाला यायचं? तुझं वरपर्यंत पण येत असेल का? काही खरं नाही बाबा. चल जाऊ तिकडे समोर. चला जायचं. कशाला जायचं? नेक्स्ट स्टॉप. इथे फोटो नाही काढायचे. काबो दी रामा. अरे बा, एवढ्या उन्हामध्ये तू पण समजा. नाही
भयंकर ऊन आहे. उन्हामुळं मी तर ओला झालेला आहे पूर्ण कम्प्लिटली. चल मग जाऊया. बटरफ्लाय बीचला जायचं का? Hold me close till I get up. Time is barely on our side. आम्ही आलोत बटरफ्लाय बीचला. नाही म्हणत, कारण त्या गोंडा बीचच्या रस्त्यामध्येच होतं, तर म्हणलं करून जाऊ. इकडून रस्ता आहे छोटासा आणि प्रायव्हेट बीच असल्यासारखं आहे. 100 रुपये चार्जेस आहेत एंट्रीसाठी. जीप पण अवेलेबल आहे. थोडं ऑफ रोडिंग आहे. थोडं नाही, खूप जास्त आहे. ऑफ रोडिंग आहे. म्हणजे 15 मिनिट तर लागतील तुम्हाला. 2.5 किलोमीटरचा ऑफ रोड आहे. हे कोणते फळ आहेत रे? बघ खाऊ. मला पाणी छोटे छोटे कॅफे आहेत. थोडं पाणी चालत की जावं बॉटल लागेल चाहिए वरच्या अजूनमध्ये. काय पाणी बॉटल घेतोस? भैया पानी की बॉटल. तुम्हाला जाताना रोड दाखवतो. चालीस? त्यांना नाही घेतले अंदर है इसलिए. कारण फोनमध्ये ठेवला होता. असाच रोड आहे, म्हणजे थोडा मोठा आहे काय, पण अवघड आहे. उन्हाळ्यात नका येऊ गोव्याला, नका येऊ. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever try. आलो आम्ही बीचच्या जवळ. इथे पण सावली नाही राव थोडी पण. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. पाणी कशाला प्यायला उन्हातून येऊन? काही गोष्टी ऐकूच येत नाहीत मला ह्याच्यात. माझ्या ह्याला मुद्दाम करते. काय झालं तुला? काही खरं नाही. तू लय गोरी आहे टॅन व्हायला, आधीच काळी आहे. तर आम्ही आता परत निघालो तयार होऊन, आणि मी माझा माईक ऑन करायचा विसरल्यामुळं मला व्हॉइस ओव्हर करावं लागतो आहे. आम्ही थोडा वेळ आराम करून 4 वाजता
4 ते 5च्या मध्ये. काबो द रामा आणि तिकडे एक फोर्ट आहे, तिकडे चाललो. हा व्ह्यू बघा, तिकडे सगळं सी दिसतोय मस्त. आमच्या रूमपासून जवळपास तिकडे जायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला. खूप मस्त दिसतोय ते व्ह्यू, पण खूप गर्दी होती जाईपर्यंत. इकडं उजव्या हाताला काबो द रामा आहे, पण आम्ही सरळ चाललो तिकडं फोर्टकडे. Hold me close till I get up. Time is barely on our side. गर्दी, सगळं ट्रॅफिक जाम लागलं आहे. तिकडची पार्किंग फुल आहे, इतकी गर्दी आहे तरी पण लोक शांत नाही बसत. चालत चाललेत काही गाड्या लावून, आणि इकडं गाड्या लावल्यामुळे इकडे ट्रॅफिक झाली आहे. आम्ही इथपर्यंत येऊन वापस चाललोत, कारण लोकांना विचारलं तेव्हा लोकांनी म्हटले एवढं काही नाही तिकडं, तर मग अजून आम्ही वापस चाललोत. आत्ता आलो तर मी काबो द रामा, इथून जवळच आहे ते फोर्ट, 1-2-3 मिनटाच्या अंतरावर. इथे पण गर्दी आहे, पण लोक इकडं थांबून लगेच चाललेत, कारण ऊन खूप असल्यामुळं. आम्हाला कुठे जायचं नसल्यामुळं आम्ही इथं खूप वेळ थांबलो. पण व्ह्यू खूप मस्त होता इथला. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on. आत्ता आलो तर मी आता डिनरला इकडं पलेलोम बीचच्या रोडला, शॉपिंग स्ट्रीटला. घरी रूमवर नाही गेलो आम्ही, सरळ इकडे डिनरला चालू, कारण 8-8:30 वाजले होते. आणि इथं आल्यावर याने मला लक्ष करून दिले की मी माईक ऑनच नाही केला. बघा शॉपिंग स्ट्रीट पूर्ण तुम्हाला दाखवतो आम्ही पुढं पण. तर ही इथं शॉपिंगसाठी आलेली आहे. हो का, काय काय घ्यायचं आहे? भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर आत्ताचा डिनर झाल्याच्या नंतर आत्ता आम्ही स्ट्रीटवर फिरण्यासाठी जात आहेत. ती पाठीमागे जी दिसते ती पूर्ण स्ट्रीट आहे. आणि ही इथे आली होती एका शॉपमध्ये. दिस 50 आणि 100 रुपीज बिक्स. भेटलं का कुठे गेलं? का आवडणार चाललंय? हां, मला रिग्रेट व्हायला. काय रिग्रेट व्हायला? माईक चालू नाही केलं. किती व्हिडिओ असे आहेत तू माईक चालू नाही केलं? सगळेच. आता हे पण त्या व्लॉगमध्ये गेलं पाहिजे. ओके. तर या पल्लेलम बीचवर भरपूर सारे रेस्टॉरंट्स भेटतील तुम्हाला. दिस इज वन गुड रेस्टॉरंट. हा होता आम्ही गेलेलं कासानोवा. शॉपिंग करायची? काय घ्यायचं? हां, काय घेऊ सांग ना. घे ना, काय पाहिजे ते घे. शॉपिंगला चाललो आहे. हे फ्रीज मॅग्नेट्स पाहत होतो, आणि हे इथे शॉपिंगला भरपूर सारं भेटतं. एक खूप कॉस्टली आहेत पण गोष्टी, बार्गेन करावं लागतं. तर हे पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे. इथे तुम्ही संध्याकाळी एक्सप्लोर करू शकता. ठीकठाक आहेत,
कपडे, ज्वेलरीज, भरपूर साऱ्या गोष्टी भेटून जातील. हॅट्स. हा पललियम बीचचा मेन रोड आहे. आणि जर स्वतःची कार घेऊन येत असाल तर येऊ नका इकडे, कारण पार्किंग नाही भेटणार. खूप जास्त ट्रॅफिक आहे. आज तरी वीकडेज आहेत तरी ट्रॅफिक आहे. वीकेंडला तर ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. बघायचं हे पूर्ण शॉप्स आहेत दोन्ही साईडनी, आणि रेस्टॉरंट्स पण भेटतील त्यातून. मी काल सांगितलं होतं तुला. आम्ही आता बसलो बीचच्या साईडला, डिनर वगैरे करून, शॉपिंग स्ट्रीट फिरून. आता काही नाही झालं. उद्या इथून निघायचं आहे आपल्याला. साऊथ गोवा सोडून दुसरीकडे जायचं आहे. कुठे जाणार आहे आपण? गोकर्णा. इथून गोकर्णाला जायचं आहे. गोकर्णा इज 70-75 किलोमीटर आहे. उद्या सकाळी लवकर निघून गोकर्णाला पोहोचून गोकर्णा एक्सप्लोर करूया. ठीक आहे. हाऊज युअर डे? मस्त सनसेट बघितला आम्ही, इतका सुंदर होतं तिकडचं. बस सनसेट छान होता, पण त्याचा तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायला लागेल आम्हाला. ते आम्ही तुम्हाला दाखवू नंतर काय झालं आहे ते. ठीक आहे. काय माईक ऑन करायचा विसरून गेले. गुड. ठीक आहे. तर यासोबतच आपण आजचा डे 2चा ब्लॉग हा एंड करूया. आता थोडा वेळ बसणार आहोत आणि मग बाकी रिलॅक्स करून घरी जाऊन फ्रेशन अप होऊन झोपी जायचं. भेटू उद्या तुम्हाला. नाही, तुम्ही एकदा व्ह्यू दाखवतो संध्याकाळी लाटा. यासोबतच आपण व्हिडिओ एंड करू, आणि एंड करताना मी तुम्हाला समुद्राच्या लाटा दाखवेल कशा मस्त येतात. हा आम्ही मस्त बसून पाहतोय. हा पालिओलम बीच आहे. हां, चला यासोबतच आम्ही हा व्हिडिओ इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट. बाय.